नमस्कार, मी यशोदीप शेटे तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतोय वायडी टॉक मध्ये. आणि आज आपल्यासोबत गेस्ट आहेत. ओळख द्यायची गरजच नाही कारण भाऊंचा नादच खुळा. भाऊ, तुम्ही अशी गप्प राहिल्यावरती कसं काय होईल बरं? आजचा पॉडकास्ट कसा होणार आहे? तुम्ही माझा घेताय की मी तुमचा घेतोय पॉडकास्ट? आता ते भूषण भाऊंना मला अजिबात घ्यायची इच्छा नाही पॉडकास्ट. तुम्हीच घ्या, काही विषय नाहीये. बरं, ठीक आहे. म्हणजे आजचा पहिला पंच मीच पाडला असं म्हणायला हरकत नाही. काय अडचण नाही. ठीक आहे, चलो. सवलत दिली पाहिजे ना. धन्यवाद. फक्त शेवटपर्यंत राहू द्या, नाही तर मग कसं सवलत शेवटपर्यंत काही सीन नाहीये. बरं, आपल्याला एकदम मनमोकळ्या गप्पा मारायच्या आज. कारण असं काय आपल्यासाठी सक्सेस बिक्सेस स्टोरी बिरी आपला काही विषय नाही. आपल्याला फक्त दाखवायचंय की भाऊ असं असं आहे, मी असं असं आहे. ओके, 100%. सो भूषण भाऊ, तुमचं खूप खूप स्वागत आहे आमच्या पेजवरती. आता फक्त नाशिकच नाही तर अख्ख्या महाराष्ट्रामध्ये आपल्याला भूषण मंडलिक नेमकं काय ब्रँड आहे ते आता पोहोचवायचं आहे. ब्रँड असं काही नाहीये, आहे ते आहे. आता तर तुम्ही बनवलंय, तुमची कृपा सगळ्यांची. नाही म्हणजे आता थोडक्यात आम्हाला तर ते मी तर तुम्हाला ह्याच गोष्टीमुळे मी सर्च करताना काय सर्च करतो, तुम्हाला आधी भंडभूषण सर्च करायचं, नंतर नाव कळालं भूषण मंडलिक. म्हणजे पुण्याला असताना मी एकदा व्हिडिओ बघितली, म्हटलं जबरदस्त कॉन्टेंट आहे भाईचं. मग ते प्रेमात पडलो त्या कॉन्टेंटच्या. तसंही वातावरण खराब आहे सध्या. नाही कॉन्टेंटच्याच पडलो मी. सो खूप छान होतं ते कॉन्टेंट. बाय द वे, ही कॉन्टेंटची जर्नी कशी चालू झाली बुवा? नाही, इन्स्पिरेशन, मोटिवेशन कुठून भेटलं? कंटेंटची सुरुवात सुरू झाली म्हणजे एकंदरीत आता नेमकी एक तर मी सांगितलं का माझ्याकडे अशी काही सॅड स्टोरी नाही आहे सांगायला. असं मग लोकांना माझं हे होतं, माझं ते होतं, माझे पप्पा मला सायकलवर, असं काही आहेच नाही आहे. तर मग कंटेंटची सुरुवात एक तर मी लहानपणापासूनच किडे करणारा माणूस आहे. शाळेत असताना पण आता निलेश दादा उभे आमचे, प्रूफ आहे माझ्याकडे एकदम मोठा. रिकामा तास म्हणून एक तास असतो शाळेत, पीटीचा वगैरे असतो. तर त्या टायमाला कोणाला काय येतं मग करून दाखवा. आणि सगळ्यांच्या नजरा फक्त माझ्यावरतीच राहायचं का हा बेवड्याची ऍक्टिंग करतो. सुरुवात तेव्हापासून झाली. बेवड्याची ऍक्टिंग एकदा करून दाखवतो. ते करायची काय गरज आहे? ऑलरेडी एवढ्या ठिकाणी करून ठेव. भाऊ यायला सांग रे, काय बोलतो बाबू? करायची गरज नाही. सही आहे बस. तर मग तेव्हापासून ती सगळी सुरुवात झाली. आणि मग हळूहळू त्या गोष्टींमध्ये मी डीपमध्ये गेलो. आणि त्याच्यानंतरून मग पुण्याला ऍडमिशन घेतलं 12वी नंतर ऍक्टिंग इन्स्टिट्यूटमध्ये. ओके. आणि तिथे मी बेसिक शिकलो, थिएटर वगैरे पण केलं. आणि त्याच्यानंतरून मुंबईत होतो 2-1 महिने. त्याच्यानंतर लॉकडाऊन लागलं. मग परत एकदा नाशिकला शिफ्ट झालो. मग त्याच्यात एक सिरियल लागायची, सुंदरा मनामध्ये भरली, कलर्सवरती. सुंदरा मनामध्ये भरली, बऱ्याच लोकांना माहित पण असेल. ओके. तर त्या सिरियलमध्ये मी कास्टिंग कोऑर्डिनेटरचं काम करायचो. क्या बात आहे भाई, मला हे माहित नव्हतं. म्हणजे नाही, बऱ्याच लोकांना, म्हणजे मी बोलत नाही या गोष्टी, म्हणजे बोललो नाही अजून कुठे अजूनपर्यंत. तर तिथे कास्टिंग कोऑर्डिनेटरचं काम करायचं. पण काम करता करता असं झालं की भाई आपण ॲज अ ॲक्टर म्हणून स्वतःला बघत होतो, काहीतरी करायची इच्छा होती. ते बाजूलाच राहिलं नाही, ते इथं लोकच सिलेक्ट करत बसलोय. मग ते असं थोडंसं हे व्हायचं. मग त्याच्यानंतर मी यूट्यूब चालू केलं, पण यूट्यूबवरती एवढा काही चांगला असा रिस्पॉन्स मला भेटला नव्हता. मग मी त्याच्यानंतरून मला सगळेजण सांगायचे की तू रील एकदा करून बघ. ठीक आहे, नाही तुला वाटत आहे, छोटी गोष्ट आहे, करून तर करायला काय जातंय, आजकाल ट्रेंडिंगला चालू आहे तो विषय. मग मी त्याच्यात घुसलो. मग त्याच्यात मध्ये सुरुवातीला मी अशाच काहीतरी वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या रील बनवल्या. आणि मग हे भंडचं डोक्यात आलं. तो भंडचा काय विषय होता, कसं काय आला डोक्यात? आता पुण्यात होतो शिकायला. बरं, तुम्हाला वेगळं सांगायची गरज नाही. नाही, बिलकुल नाही. तुम्ही अर्धे पुणे करत शिकून तर आलेच. बरोबर. बऱ्याच गोष्टी बघितल्या पण आहे, बऱ्याच गोष्टी साफ पण केल्या असतील. आता मित्र तसे भेटल्यावरती तर ओके, गॉट इट. तर मग ते मी बघायचो, ते पोरांचं काही ना काहीतरी चालू राहायचं. त्यांचे बसायचे, फुकायचे, येडेचाळे करायचे. माझ्या ते डोक्यात राहिले. आणि मग तेच मी याच्यात करण्याचा प्रयत्न केला. ओके. आपण हे शूट मध्ये करून बघू. आणि ते
लोकांना आवडलं. मग आता म्हणजे मला एक खरंच प्रश्न होता, मला म्हणण्यापेक्षा आमच्या टीमला प्रश्न होता की तुम्ही खरंच ते फुकून कॉन्टेंट बनवतात का, कारण ते तुम्ही तसेच त्याच झोन मध्ये आहात असे वाटतात. मी नाही बोलत असं, आमची नाही team काय बोलते. तुम्ही जरी बोलले तरी काही फरक नाही पडत, सगळं सगळं ठीक आहे आपल्यासाठी. तर त्याचं उत्तर हेच आहे की भाई मी आत्तापर्यंत जेन्युइनली सांगायला गेलं जे खरं आहे ते खरं आहे. मी फुकून वगैरे कधी मी कंटेंट शूट नाही केला, कधीच नाही. तो जो काही आहे तो रिअल आहे. मग भाई एवढे तिकडे घासली, शिकलो बिकलो ते ऍक्टिंग मध्येचा उपयोग काय, जर का फुकूनच करायचं तर ते असं पण होणार आहे ना. मग एवढं शिकलोय तर त्याचा काही ना काहीतरी उपयोग झाला पाहिजे. तर ती फुकायची कधी गरज नाही पडली, ती किडे लहानपणापासून अंगात आहे, त्याच्यामुळे ते कधी केलं नाही. ओके ओके. सो कॉन्टेंट बनवताना कधी रडलाय का, याच्या आधी बरं जीवनात कधी रडलेत का? अरे मग विषय का, हा रडणं खूप जास्त गरजेचं आहे. मग काय ब्रेकअपमुळे की नाही फक्त त्याच्या घरी तुमचं झालं म्हणून तुम्हाला असं वाटतं सगळ्यांचं झालं आणि सगळं त्याच्यामुळे बरोबर प्रश्न फिरवून दिला. मी फुलटॉस टाकला, तुम्ही डायरेक्ट फिरवून दिला. नाही 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 असं काही नाही आहे. ब्रेकअप वगैरे त्या कारणांमुळे नाही कधी रडू आलं, पण मग असं पर्सनल गोष्टी असतात किंवा मला असं कधी कधी फील होतं, कधी कधी एखाद्या ठिकाणी जिथं रडायची गरज आहे तिथं काहीच होत नाही, म्हणजे निर्लज्ज सारखा दिसतो आपण. इथं रडायची गरज, इथं रडलं पाहिजे पण तिथं रडूच येत नाही. आणि बऱ्याच वेळेस असं विनाकारण पण रडू येतं, असं येतं रडू येतं. ओके. हसवणारा माणूस आहे किंवा हसणारा माणूस आहे म्हणजे रडत नाही असं नाहीये. बरोबर. एक प्रश्न मला जाणवला, आमच्या सगळ्यांच्या दृष्टीनं तुम्ही खूप फेमस आहेत. दृष्टीनं म्हणण्यापेक्षा खरंच तुम्ही फेमस आहे. आता आपण बघतोय इथं फक्त कळालं की भूषण मंडलिक दादा येत आहे बुवा, तर कोपरगाववरून जनता IT कॅमेरामन नाही तो IT मध्ये जॉब करतो आणि तो आमच्या कॅमेरामॅनच्या टीम सोबत आला, नाही मला भूषण दादाला भेटायचंय. मग हा भूषण दादा लोकमतच्या अवॉर्ड शो मध्ये किंवा नाही फेमस आहेत तुम्ही, पण तरी नका दाबू, थांब थांब दुखताना स्वरती बघून तेच तर काम आहे आमचं. पण बॉस तुम्ही का पुढे का दिसत नाही, पब्लिकच्या समोर का दिसत नाही? आणि आहे ना तुम्ही फेमस आहे ना, मग कारण काय नेमकं, काय लोकांनी तुम्हाला असं निग्लेक्टच करून टाकलंय का, तुम्ही कुठे जात नाही का, ती तुम्हाला कुणी अजून एखादं लाईफ मध्ये दुसरा पार्ट आहे का, नाही तू माझाच आहे, तू पुढे जाऊच नको? नाही असं काही नाही, असं काही नाही. मी तसं बोलायला गेलं तर आता त्या गोष्टीचे उत्तर मी पण नाही देऊ शकत, कारण की ते मला पण नाही माहिती भाई असं का होतं. कारण की आता ठीक आहे, बरेच क्रिएटर आहेत नाशिक मधले जे चांगले मित्र आहेत, जसं की सोहम झालं, मंगाजी झाला है ना, तर हे लोक पण जात असतात कंटिन्यू. आता त्यांच्यापर्यंत त्या गोष्टी येत आहेत, मग मी पण तर तिथलाच आहे. बरोबर. मग पण त्या माझ्यापर्यंत कधी येत नाही. असं नाही की मला कुठं जायचं नाहीये किंवा मी कुठं जात नाही, मला नाही माहिती त्याचं काय रिझन असू शकतं, पण माझ्यापर्यंत तरी त्या गोष्टी पोचत नाही. ओके ओके. आणि कदाचित ह्या गोष्टींपर्यंत न जाण्याचं कारण असं असेल की तुम्ही जास्त करून तुमच्याशी लोकांशी संपर्क टाळतात का? म्हणजे जे काही नवीन नवीन लोक असतात त्यांच्याशी तुम्ही असं संपर्क टाळतात का? म्हणजे तुम्ही असं, मला असं विचारायचं आहे, तुम्ही असं एक्स्ट्रोवर्ट नेचरचे आहेत का की इंट्रोवर्ट आहे? म्हणजे नाही तसं तर नाही आहे मी, पण मी शक्यतो आता एवढ्या मधल्या काळापासून मी जरा नवीन लोकांशी भेटणं, बोलणं चालू केलं, कॉन्टॅक्ट बनवणं नाही, हे बंद केलंय मी. बंद केलंय म्हणजे मला माहित नाही का, पण असं वाटतं की लाईक माझे जे आहे 4, 5, 7, 8 जण बस तेवढेच ठीक आहे आयुष्यात, आणि त्यांच्यासोबत मी खुश आहे. ओके. कारण की नवीन लोकांचे म्हणजे त्या गोष्टीमुळे नाही बोलत आहे मी की लाईक कामाचं असेल तर ऑब्व्हियसली ओळख करणं गरजेचंच आहे, आणि पुढे जायचं म्हटल्यावरती तर आवश्यकता आहे त्या गोष्टीची. पण मी असं युजली नाही, एवढंच नाही, आता बास झालं नवीन मित्र ते नको. आणि एक असाही प्रश्न आहे, तुम्ही जे कॉन्टेंट बनवता एकदम मजेशीर असतं, मग आता हे कॉन्टेंट बनवण्याचे जे आयडियाज आहेत त्या आयडियाज अशा रिअल लाईफ मधनं येतात की काय असं कॉन्टेंट तुम्ही असं स्क्रिप्टेड करतात? नाही, स्क्रिप्टेड कधीच नसतं. ओके. जे काय असतं ते रिअल आहे, कुठेतरी बघितलेलं कोणाचा तरी एक्सपिरियन्स असतो. आता जसं की ती आत्ताची एक शूट केलं ते भूतावाला ना, तर त्याच्यात मीच सुरुवात केली, हे आपण असं शूट करू, हा अंक्या आपल्याला हे करायचंय, अंक्या हां ठीक आहे काही विषय नाही. शूट चालू आहे, भर पावसात मी पूर्ण ओला आहे, त्या व्हिडिओत पण ओला आहे मी, मधल्या चड्डी सहित पूर्ण ओला आहे मी.
शूट चालू आहे, उभं आहे आम्ही, हा शूट करतोय, हा विचारतोय एंड काय, मी याच्याकडे पाहतो एंड काय, भाई एंडच नाही माहिती, शूट तर केलंय, निम्म झालं, अर्ध झालं, फक्त एंड बाकी, एंडच नाही माहिती व्हिडिओचा काय करायचा. मग नंतर हा येऊन बोलतोय बोल आता त्याला मुतून झोप. झाली व्हिडिओ. आणि मी ते आणखीन एक तुमची स्टोरी बघितली होती, ते तुम्ही अंकित दादाला समोर बसवलेलं, त्याला एक घोस्टची स्टोरी सांगताय, भूताची स्टोरी सांगताय आणि नंतर शेवटी म्हणताय की आणि मी झोपेतून उठलो. तो एक भारी सीन होता, म्हणजे ते लिटरली मला ते खरं वाटत होतं. आणि नंतर डायरेक्ट म्हणजे सगळ्यांना रिक्वेस्ट आहे, तुम्ही एकदा ना भूषण दादाच्या पेजला जा, इंस्टाग्रामला चेक करा, जबरदस्त व्हिडिओ आहेत म्हणजे. आणि आता मला असं वाटतंय की भंडभूषणची सिरीज थोडी कमी केली तुम्ही. कमी झाल्यात का, म्हणजे काय कुणी काय प्रॉब्लेम क्रिएट केलं म्हणून की तुम्ही स्वतःहून कमी? ना प्रॉब्लेम कशाला कोण क्रिएट करेल, मग लोकांना तर आवडतच ते म्हणजे नवीन काहीतरी कर, नवीन काहीतरी कर, नवीन काहीतरी केलं का परत त्याच्या खाली कमेंट येतं, अरे बाबा भंडचा व्हिडिओ टाक, भंडचा व्हिडिओ टाक. अरे थांबा जरा, स्वास्थ्य घेऊ द्या माणसाला. आणि ते आत्ता कमी नाही केलंय मी, ते त्याच होतंय, म्हणजे माझ्या मूडवरती डिपेंड असतं काय करायचंय. आणि माझं लहानपणापासूनची माझी ती एक सवय, मी ऐकतच नाही कधी, कोणाचं ऐकत नाही मी, असं आहे काही गोष्टी. त्याच्यामुळे मग ते होतं, पण येईलच आता लवकरच येईल, काही विषयाने येईल. ओके. आणि एक अजून एक म्हणजे आता एक ऑब्झर्व करतोय, तुम्ही नवीन नवीन म्हणताय, आता तुम्ही ते हेअरस्टाईल पण फार झिरो करून टाकली होती. म्हणजे ते काय, एक मी कुठेतरी एक रील बघितली होती, ते अब मैं सब मेरे बाल उड़ाने वाला हो ताकि मेरा ईगो निकल जाएगा, ये निकल जाएगा, मेरे को जिंदगी नई सी सुरुवात. असा काही सीन आहे की का? नाही मग काही इगो बिगो काही नाही काढायचा, उलट कमी तो भरायचा का मुलींचे? नाही मग ऍक्च्युली माझी सक्की चुलत आजी एक्सपायर झाली, तर त्याच्यामुळे नाही काही सीन नाही, तर त्याच्यामुळे ते केस काढावे लागले. आणि नातेवाईक आहे ना, त्याच्यामुळे ते काढावे लागतं. तर बाकी असं इगो बिगो वाढत चाललाय, केस काढायचे, मान बारीक आहे, असा काही सीन नाहीये. ओके. सो काही फनी मोमेंट तुम्ही शेअर करू शकता का? कशाच्या संदर्भात? आहे, खूप आहे. खास करून म्हणजे आम्हाला इच्छुक आहे की तुमचं एज्युकेशन, म्हणजे तुम्ही जे बोलता तेच सगळ्यात फनी माहिती आहे, एज्युकेशन आहेच नाही ना, काय विचारायचं, काय सांगायचं ना, काय एज्युकेशन काय होतं? तुम्ही तर आधी मला बोलले मी 12th फेल आहे म्हणे. 12वी नापास आहे मी. भाई मी तर शॉक झालो, म्हटलं 12th फेल सही आहे बॉस. म्हणजे आम्ही फक्त फॉरेन मध्येच ऐकलं होतं की मार्क झुकरबर्ग फेल आहे बॉ, की यांनी ड्रॉप आउट केलं. इथे भूषण भाऊ सुद्धा म्हणजे ड्रॉप आउट नंतर हे चांगलं करिअर करताय. मग तुमच्या स्कूल लाईफ मधला, कॉलेज लाईफ मधला काही फनी सीन? स्कूल कॉलेज मधले असे बरेच किस्से. कॉलेज मधले काय सांगायचं, एक तर माझं क्लास चालू व्हायचा, कॉलेज चालू व्हायचं 8 वाजता है ना, मी जायचो 11 साडे 11 वाजता. हे FYSYTY मी राहायचो या पोरांसोबत. ओके. आणि हे तुमचे सिनियर आहेत का? हा, सागर दादा आमचे सिनियर आहे कॉलेजचे. बापरे, बढिया. तर एक सीन असा होता कॉलेजचा की वॉशरूमला मला जायचं होतं, आणि ते वॉशरूम थोडंसं लांब होतं ग्राउंड पासून. मला आला होता कंटाळा. ओके. है ना, तर तिथे एक ना विहीर होती. ओके. ग्राउंड वरती. तर मी तिथेच गेलो आणि माझी सू केली. वॉचमॅन काकांनी मला बघितलं, ते उभे राहिले, माझी पूर्ण सू दिली, मी हात असे पुसले असे पॅन्टला. माझ्याकडे आले आणि भेंडी चल म्हणे तू आता प्रिन्सिपलकडं. आता आपण कलाकार माणसं, किडे करण्याची सवय, आणि इकडं साईडला पोरं बसलेले सगळे कट्ट्यावर, सगळे हसताय, त्याला धरलं. आता मी त्याच्यात पण भंगार, म्हटलं बारीक तोंड केलं, एक तर पहिलेच तोंड एवढंसं आहे, असं अजून कमी केलं का ते असं छान समोरच्याला फील होऊन जातं ते काय हां काहीतरी त्रास आहे याला. तोंड बारीक केलं, म्हटलं मला काका मुतखड्याचा प्रॉब्लेम आहे, खूप त्रास होतो, तर मला नाही माहिती, मला कंट्रोल नाही झाली, मी करून दिली. म्हणे ठीक आहे, पुढच्या वेळेस असं नको करत जाऊ, वेळेवरती करत जाय. माझ्या पुतण्याला पण आहे म्हणे. म्हटलं भाई तू मला कुठं सांगतोय, काय करायचं आता हे. म्हणजे तुमच्यामुळे पण खरोखर जे असतात त्यांच्यावरती अन्याय होता, माझा तुमच्यावरती आरोप आहे सगळ्यात मोठा. नाही काही विषय नाही भाई, मी तर त्यांना सांगतो, ज्यांना मुतखडा आहे दनादन बिअर ब्या, दनादन जिथं वाटेल तिथं जाऊन मुता, टेन्शनच घेऊ नका. अरे बापरे, काही सीन नाही भाई, कशाला आरोप बिरोप, काय संबंध.
ओके ओके. अजून एक मला एक प्रश्न पडला होता. एवढं आहे ना, लई इन्फ्लुएन्सर मी बिग बॉसला जाताना बघितले. तुम्ही का नाही गेले बिग बॉसला? म्हणजे तुम्ही कशासाठी म्हणताय? घरात बिग बॉसला घरात जा, कुठेही जा, का बरं नाही गेले? तुम्हाला बोलवलंच नाही तिथं? नाही, तिथं पण नाही बोलवत ना. काय वाकडे काय माहिती बाई. मला ना कोणीतरी ना फोन करून सांगा भेंडी का भूषा तुझं असं असं चुकतंय. म्हणजे मला पण कळत माझं काही. माझं असं म्हणणं आहे, तुम्ही बिग बॉस मधल्या प्रत्येक माणसाला रोस्ट करायला सुरुवात करा आता. मला पण तेच वाटतंय. त्याशिवाय तुम्हाला बोलवणारच नाही. त्याशिवाय नाही. बरं, खरंच बिग बॉस मध्ये जायची इच्छा आहे का? हा, कधी चान्स भेटला तर जाऊया. पण मला तरी असं वाटतं का त्यांना नाही परवडणार भाई. एक तर आपण आहे गावाकडचे पोरं. हा भाई, त्यांना तर आपल्या सूरज सारखे लागतात तिथे, तर आपण का नाही चालणार भाई? मग ते पण आहे, आपल्याला जमतं बघतो. उचल फेक धर आपट. आणि मला तर भावी बिग बॉस विनर दिसतोय, कारण जबरदस्त आहे. म्हणजे मला आधी वाटलं होतं की स्क्रिप्टेड कॉन्टेंट वगैरे बनवतात. भाई असं काहीच नाही. हे भाई म्हणजे भाई आहेत, हे बसल्या भाई बी नाहीये मी. दादा नाहीये. दादा नाही का भाई, मत रे भाई मत. ओके चलो, काही दिक्कत नाही. आणखीन एक सगळ्यात महत्वाचा प्रश्न येतो तो मनामध्ये असा, नाही टाइम कडे नका बघू, आपल्याला भरपूर गप्पा. नाही, घाम आला होता, काही नाही, चाटल मी तो उगाच, मग त्याच्यापेक्षा खाली केला. बर ठीक आहे. प्रश्न असा होता की एवढे फेमस झालेत, भरपूर सारे डीएम येत असतील ना? हो, येतात ना. कुणाचे येतात? मुलींचे येतात. मग काय रिप्लाय काय असतो तुमचा? काही नाही, वरच्यावर रिप्लाय, तेवढ्या पुरतं तेवढं. वरच्यावर म्हणजे काय? हायकोर्ट वरती बसलाय ना, मग हायकोर्ट समजू शकता ना. एक तर मग तुम्ही डीप जा, नाही तर मग आता मी डीप जातो. नाही, नको. नाही ना, नको. नाही तर मग सांगा स्टोरी, करा सुरू. का बरं ब्रेकअप झालं? काय तुमची सक्सेस स्टोरी? तुम्ही लोकांचे विचारता, आज मी तुम्हाला विचारतो, तुमची सांगा इथपर्यंत कसे पोहोचले. बापरे, चला तर मग आता आपण सुरुवात करूया. यशोदीप दादांना आपण पहिला प्रश्न विचारूया की दादा, तुमचं हे जे काही सक्सेस आहे, तर इथपर्यंत तुम्ही कसे पोहोचले? दादा, उत्तर द्या प्रजेला, जनतेला. आपली जनता वाट बघते उत्तरासाठी. कसे पोहोचले, म्हणजे काय तुमचं असं मोटिवेशन होतं तुमच्या आयुष्यात? असं काय टर्निंग पॉईंट आला? काय घडलं? कोणी इतका तुम्हाला धोका दिला की आज तुम्ही धूळ याच्यावरती रे, तर तुम्ही इथपर्यंत येऊन पोहोचले? तर आमच्या जनतेला ते ऐकायला आवडेल. तो प्रश्न विचारलाच आहे, तर सांगावं लागेल. काही नाही, एक लाईफ पार्टनर होता, म्हणजे लाईफ पार्टनर होती. सॉरी, मी तेच पहिलेच वातावरण खराब आहे. नाही मित्रांनो, तसं काही नाहीये मित्रांनो, प्लीज. हा, होती मित्रांनो, होती. आणि आपलं साधं आहे, आपलं जमिनीवरती बसून जेवण. सगळ्यांचं साधंच असतं. सगळं साधंच आहे, आपलं सगळंच साधं आहे. सगळं साधं आहे आपलं. तर सगळं साधं होतं. आणि समोरचा जो माझा लाईफ पार्टनर जी होती, तिच्या अपेक्षा होत्या सगळ्या लक्झरियस काइंड ऑफ थिंग्स, म्हणजे की ऑडीमधनं उतरणं अँड ऑल, फलाना ढमकाना, म्हणजे झगामगा मला बघा अशी कंडिशन होती. तर ते नाही झालं भाऊ आपल्याला मॅच. बरोबर आहे. सॉरी. नाही, मी नाही बोलणार. मग त्यामुळे गोष्टी थोड्या फापळल्या. आणि देन फापळल्या म्हणजे काय? हे शब्दाचा नेमका अर्थ काय? नगरी फाफळल्या. नवीन शब्द भेटलाय गाईज. पुढच्या व्हिडिओ मध्ये आपण नक्की याचा वापर करूया. इकडे बघू का मी? तो बंद आला. चालू आहे ना भाऊ? काही विषय ठीक आहे. सॉरी, इकडे नाही गाईज, इकडे गाईज. ओके गाईज. सो त्याच्यामुळे मग मला खरी तिथून मोटिवेशन भेटलं, तिथून मला एनर्जी भेटली की नाही बाबा, आता काहीतरी करून दाखवायचं. आणि तो दिवस होता 17 जानेवारी 2024. मी एक मिनिट, मी तुम्हाला कापतो इथं. ओके. मी मुलींच्या कडून एक, म्हणजे चला त्या ताईंकडून मी तुम्हाला एक प्रश्न, मुलींचं असं एक म्हणणं असतं प्रत्येक मुलीचं की भाई, ब्रेकअप झाल्यानंतर हे पोरं सुधारता कसं काय? हे जिमला जातील, बायसेप वरून दिसत असेल तुम्हाला, हे जिमला जातील, हे कामं करतील, हे पैसे कमवतील, रिलेशनशिपमध्ये असताना का बरं नाही होत? नाही, मला असं वाटतं की असं काही नसतं बरं का, बट आपण तो शो ऑफ करत नाही. म्हणजे आता फॉर एक्झाम्पल जानेवारीपर्यंत मी ना पैसा छापत होतो,
पैसे कमवत होतो, बट कधी बॉडीकडे जास्त लक्ष दिलं नाही, माझ्या दिसण्यावरती लक्ष दिलं नाही. आपलं तेच डेअरी वाढत चालली आहे, पेट बहुत बढ़ रहा है आपका. बहुत बढ़ रहा था वो. उसके बाद वो प्रोफेशनल शर्ट वगैरह, पेट अलग वजह से बढ़ रहा है, अलग वजह से नहीं बढ़ रहा है. नका रे नका रे नका रे नका रे. पाणीच आहे ना. हो हा पाणीच आहे. मग काय अडचण नाही. बरोबर फिरवलं जमलं. ये कॉन्फिडन्स चाहिए मेरे को. मग मला असं वाटतं की भेंडी नाही हा मला आता हे केलंय ना, आता मला काहीतरी प्रूफ करून दाखवायचं आहे, आणि मग ती जी ग्रिप भेटते ना, त्या ग्रिपने माणूस पुढे जातो असं मला वाटतं वैयक्तिक. आणि मला फक्त म्हणजे काय, मी एक सिंपल सांगेल, माझ्या ताईंना पण रिक्वेस्ट आहे, भाऊ ताई कसं काय ताई नका म्हणून असं असं थोडी. बाकीच्या हो हा बाकीच्या ओके बाकीच्या ताईज सगळ्या ताईज त्यांना सगळ्यांना रिक्वेस्ट आहे म्हणजे की या तुम्ही प्रत्येकाच्या जीवनात या, असे धक्के द्या म्हणजे आम्ही अजून पुढे जाऊ, आणि दॅट विल बी ग्रेट थिंग फॉर एव्हरी ह्युमन बिईंग. ती आग लागली पाहिजे भाऊ, आग लागली पाहिजे. पण मी तरी पण त्या पोरींच्याच मताला सहमत राहील का भाई तुम्ही ब्रेकअप झाल्यावरतीच का बरं सुधारता, रिलेशनशिप मध्ये असताना का बरं नाही सुधार. ठीक आहे तो खूप मोठा विषय आहे, आपण त्याच्यावरती न जाता आपण पुढे जाऊया. तर माझा पुढचा प्रश्न तुमच्यासाठी असा होता. एक मिनिट, नाही काही नाही मी माघार घेतो, काही विषय नाहीये. नाही विचार तो प्रश्न कंटिन्यू करा, ते मला वाईट वाटेल असं तुम्हाला. नाही असं काही नव्हतं, काही नाही काही नाही. नक्की ना, आहेच ना मग विचारतो असं. ओके नाही पण पुढचा प्रश्न तुम्ही विचारू शकता. नाही असं काही नाहीये. नाही ना, नाही मला वाटलं कुणीतरी माझा पॉडकास्ट घ्यावा रे, पण मी विचारू शकतो असं. प्लीज. काही नाही असं काही नाही. अरे भाई काय चाललंय काय इथे. पुढचा प्रश्न माझा असा होता की तुम्ही लग्न करणार होते का. जाऊ द्या पुढचा प्रश्न विचारू आपण. नाही काही नाही तुम्ही मला प्रश्न विचारा. नका बास एडिटर इसको काट डालो. नाही हे जे काही कट झालं याच्यातून काही पण नाही याच्यातून काही कट नाही अजिबात नाही. एक हा ओके नाही तुम्ही असा घात घातला हो. नाही आता हात घालायची सवय, घात नाही हात घालता. काळजात हात घालता. बरं ठीक आहे. सो तर आता पुढचा महत्वाचा प्रश्न आहे तो म्हणजे काय, तुमचा आवडता कॉन्टेंट क्रिएटर कोण आहे बा महाराष्ट्रामधला. 100% आहे सोहम. अर्जे सोहम आणि मंगाजी नाशिकचं आहे. म्हणजे आम्ही नगरचे येडे का. नाही असं नाही पण मग नाही म्हणजे नगरची ऑडियन्स बघून घ्या. नाही पण पुण्याची ऑडियन्स पुणेरी भाडीपा मध्ये जाण्याची संधी होती, पण आता फक्त नाशिकचे बोललेत तुम्ही. परत म्हणायचं राव मला बोलवत नाही, चुकीचं आहे. एक मिनिट नाही ते आवडता याच्या करता, कारण की मग ते फक्त माझ्या एकट्याच्या आवडीचे नाही, अख्खा महाराष्ट्र ओळखतो त्यांना, मजाक नाही. आणि नाव याच्यासाठी का ते जवळचे आहेत है ना, आणि ते चांगले पोर आहेत. आवडतं भाई कंटेंट. मी 100% मी असं नाशिकचं आहे म्हणून असं हे नाही, पण तरी हा मी नाशिकचा आहे म्हणून मी त्यांच्यात नाव घेईल, संपला विषय. पुढं डायरेक्ट संपला विषय. बर ठीक आहे. म्हणजे बाकीची येडे असं नाही, बाकीचे पण कंटेंट क्रिएटर. मी पण पुढचं आहे, आम्ही पण नगरचे आहेत. मग ठीक आहे ना, वन साइड विचारतो ना, दांबा ना, मंगाजी की अर्जे सोम. म्हणजे तुम्ही हे असं, अरे नगरी आहे आम्ही. तरी पण बघायला गेलं तर मंगाजी साहेबांचा कंटेंट वेगळा, सोम साहेबांचा कंटेंट आम्हाला एका मॅनात 2 तलवारी. मला एक सांगा, तुम्ही एका वेळेस 2 पुरीशी लग्न कराल का. आम्ही तेच म्हणतो ना, एका मॅनात 2 तलवारी. त्याच्यामुळे मग ते हे नाही करू शकत ना आपण, हा का तो का हा. मग असं थोडी आहे, तुम्ही एकाच वेळेस 2 दगड कसं काय फायदा. मला थोडी लग्न करायचं, हिच्याशी करायचं तिच्याशी करायचं, आवडतं एकच असतं ना. अरे पण मला दोघं वहिनी सावत्रा बर का, जर कुणी असेल तर डायरेक्ट क्लिअर करतो मी, हा माणूस असा बोलून राहिलाय बघून घ्या वो. अरे तर कंटेंट मला माझं प्रश्नाचं उत्तर पाहिजे. दोघांपैकी एक कोण. सोहम. का बरं मंगाजी का बरं नाही. आम्हाला सगळ्यांना मंगाजी आवडतात. काय मंगाजी सारखं कंटेंट नाही का. कारण की जे सोहम करू शकतो ते मंगाजी नाही करू शकत, जे मंगाजी करू शकतो ते सोहम नाही. मग तुम्ही मंगाजी काय नाही म्हटले, तुम्ही अर्जे सोहमच का बोलले. कारण की सोहम थोडासा याच्यासाठी सोहमचं नाव पहिले घेतलं, कारण की सोहम डायरेक्ट मुद्द्यांमध्ये हात नाही, तो पूर्ण स्वतः घुसतो. बर जे मुद्दे त्याचे असतात म्हणजे ते मुद्द्यांमध्ये घुसतात. आणि मंगाजी दादांचं नाव 2 नंबरला याच्यासाठी, कारण की मंग्या दादा
एक कंटेंट क्रिएटर आहे, तो एक रिअल ऍक्टर आहे, तो थिएटर आर्टिस्ट आहे. ओके. मग ह्या दोन लोकांमध्ये फरक आहे बर, असं म्हणून. बढिया बढिया. जमलं नाही तुम्हाला ते, पण ठीक आहे, तुम्ही प्रयत्न छान केला. बेस्ट ऑफ लक. अरे अरे थँक्यू थँक्यू. नाही पण तुम्ही किती लोकांना वाईट करण्याचा प्रयत्न केला, पुण्याचे झाले, नगरचे झाले, मुंबईचे झाले, काही कोणी वाईट नाही होणार. जी ऑडियन्स आहे ती ऑडियन्स तिथेच राहणार. नाही नाही, ऑडियन्स सगळीच राहील, पण आम्ही क्रिएटर, हम बदला लेंगे. आणि हाच प्रश्न मी आरजे सोम यांना पण विचारणार आहे आणि मंगाजींना पण विचारणार आहे. मग बघूया आठवून विचारा. नाहीये बर छाती काढून नाव सांगतील. कुणाचं? माझं, आमचं, एकमेकांचं. बाय द वे, मग काय आता पुढे काय प्लॅनिंग आहे? कशाचं? आता बाहेर जायचंय मला. चहा प्यायचं किती घ्यावचा? फक्त चहाच ना? हा. तुम्ही जेव पण घालताय का? घालावंच लागेल तुम्हाला. नाही नाही, जेव घालतो पण पोरं सकाळपासून उपाशी आहे. नाही जेव पण घालतो, चहा पण मग चहा बरोबर काही अजून हवंय का तुम्हाला? नाही, चहा सोबत आणखीन काही नाही. मी बिस्किट बद्दल बोलतोय, वेगळे मनात विचार घेऊ नका. हो, मी त्याच्यामुळे आम्ही फक्त चहा पितो, बिस्किट पण नाही खात. बरं ठीक आहे, बढिया, काय अडचण नाही. बरं, आता माझा प्रश्न तसा नव्हता. पुढचं प्लॅनिंग म्हणजे इन फ्युचर काय प्लॅनिंग आहे भाऊ? आता काय युट्यूब वरती काय कॉन्टेंट? युट्यूब वरती सुरुवात करायची आहे नवीन. काय बनवता गोष्टींसाठी? बघूया, असं खास काही विचार नाही केलाय. ओके. चाललंय हळूहळू, प्रत्येकाचं एक 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 सजेशन येतंय पोरांचं. मग बघू, करू काहीतरी नवीन. थोडस सिरियस नोटला येतो आता मी. मला फनी कॉन्टेंट बनवायचंय. हा सिरियस नोट थोडी आहे. नाही, पण मग मला फनी कॉन्टेंट बनवायचंय. मला एक स्टँडअप कॉमेडी करायची आहे. तर मग त्याच्यासाठी कशा पद्धतीने मी प्रिपरेशन केलं पाहिजे? तुमचं ऑब्झर्वेशन असणं खूप जास्त गरजेचं आहे. जर का तुम्ही स्टँडअप कॉमेडी करायचा विचार करताय, लोक कसे बसताय, कसे उठताय, समाजात काय चाललंय है ना, आजूबाजूला लोकांचं काय चाललंय, याच्याकडे तुमचं बारकाईने लक्ष असायला हवं. तेव्हा जाऊन कुठे तुम्ही स्टँडअप कॉमेडी चांगल्या पद्धतीने करू शकता. तुम्हाला क्राऊडला हँडल करता आलं पाहिजे आणि बस. पण ते काही जण तर फार एडी घेतात. आपण सुरुवातीला बोलायला लागल्यावरती फार मजाक घेतात. मग अशा वेळेस काय करायचं? टॅकल करायचं, घ्यायचं, ऐकून घ्यायचं, त्याच्या कमी ओळखायचा. ओके ओके. तुम्हाला काय वाटतं आता माझ्याशी बोलल्यानंतर? नाही, कॉन्फिडन्स कमी अजून. डायरेक्ट तोंडावरतीचा. अजून थोडस कॉन्फिडन्स वाढवा त्याला. असं तो वाला कोण रे, तो वाला. आणि जर एखादा चढला म्हणजे आला मग नाही, काय नाही हो, घ्यायचं शिंगावरती. मग तेवढी तयारी ठेवायची. बढिया बढिया. सो आता तुम्ही सांगितलं की फनीएस्ट पर्सन बनण्यासाठी ऑब्झर्वेशन महत्वाचं. ऑब्झर्वेशन करणं खूप जास्त गरजेचं. बरोबर. तर फनी कॉन्टेंट मध्ये मराठीला जास्त स्कोप आहे की हिंदीला की इंग्लिशला? तुमच्या काही नाही, तिघही व्यवस्थितच चालता. जो तो ज्याच्या त्याच्या कम्फर्टेबल नुसार जी ती लँग्वेज ज्याला कम्फर्ट असेल तो ते बघतो. पण आता सध्या महाराष्ट्रातले पोरं काही कमी नाही राहिले मराठी. ओके ओके. ह्यांचे व्हिडिओ जिकडे नाही तिकडे चालताय. जसं की गुलाबी साडी गाणं घ्या. अरे भाई, तो तर नेक्स्ट लेवल गेलाय. मग त्याला तर तुम्ही रोस्ट केला असं ऐकलं मी. त्याला का रोस्ट करेल? त्याच्या गाण्याला साडी दुसरी कोणीतरी रोस्ट केली. तुम्ही नाही? मांडीमध्ये साडीमध्ये काय तो विषय? अरे साडीमध्ये मांडी घालून कसं? म्हणजे बघा, एका साईडला नाशिकच्या लोकांना तुम्ही सपोर्ट करता, दुसऱ्या साईडनं परत तुम्ही असं, म्हणजे अवघड आहे यार. काय याच्यात नाशिकचं कोण आहे? काय नाशिकचं काहीतरी बोललो ना तुम्ही आता. ते साडीमध्ये काय कसं बस ते काय मला म्हणायचं होतं, साडीमध्ये मांडी घालून कसं बसायचं. तर मी बोलत होतो की मांडीमध्ये साडी घालून कसं बसायचं. त्याच्यामुळे असं ते निघालं. त्याच्यात नाशिकचं काय कुठं काय नाही आहे ना? नक्की ना? नाही, नाशिकचं आमची ऑडियन्स लय हुशार आहे, ती कमेंट करेल तशी. अरे बिंदास, वन साइड सपोर्टेबल. बर. आणि तुम्ही काय सगळ्यांनाच रोस्ट करत असतात राव? सगळ्यांना नाही करत मी, असं नाही. म्हणजे एखादी व्यक्ती असं वाटतंय की केलं पाहिजे. आता मला करणार का? तुम्ही काय आता काय जाऊ दे, मरू दे आता. काय नाही, अरे ते टेन्शन येत राव. नक्की करणार की नाही करणार? नाही, मी काही नाही करणार. मी चांगला पोरगा हो. मी लय चांगला माहितीये का, लोकांनी लय वाईट समजून घेतलंय मला. नाही हो, नाही, लय चांगला पोरगा आहे मी. बळच कोणाचं नाव नाही म्हणजे घेतो मी, असं नाहीये. नाही, बरोबर, असं नाही करत मी असं काही असं. ओके, ठीक आहे. आता आलाच विषय, सगळे पॉइंट कव्हर झालेच. ते एक महत्वाचा पॉइंट काय, मग किती कमावता? अरे बापरे. ते म्हणजे माझी काय पोरगी बिरगी नाही, पण मी असं
माझ्या ऑडियन्सला कळावं म्हणून विचारतोय की नाही, बरोबर आहे, बरोबर आहे. ॲज अ इन्फ्लुएन्सर आज जवळपास भाऊंकडे 3 लाख पर्यंत फॉलोअर्स आहेत. तोंडच उतरलो माझा. का बरं कमी सांगितले का? नाही किती कमवतो विचारलं. अरे बस काय, ऑडियन्सला सगळ्यात महत्वाचा प्रश्न असतो. तोंड दिसलं पाहिजे. नाही, याच्यातून खास अशी काही कमाई नाही होत माझ्याकडे. फक्त हे आपले रेग्युलर शीट हॉटेल्स वगैरे हेच येतात प्रमोशनसाठी. सो त्याच्यातूनच जे काही भेटतं ते भेटतं. मी जास्त प्रमोशन पण नाही करत, माझ्याकडे ब्रँड्स पण नाही आहेत. तर त्याच्यामुळे माझी काही एवढी खास अशी काही जास्त. सगळ्यात मोठी ब्रँड डील कितीची आली होती आतापर्यंत? 80. बाबो 80? हा, पण त्याच्यानंतर 25-20 त्याच्यावरतीच काम. 80, 25, 20 लाख कमाई? हजारो लाखाची कुठं. बढिया. लाजवताय तुम्ही. गाडी काढ रे. म्हणजे बघा, कमाई आमच्याकडे काही नाही, पण आमच्याकडे स्वतःची गाडी आहे. कोणती? टाटाची आहे ना? हा, ती जरा काय ना तिचं दुखणं नका हो काढू तुम्ही, थांबा ना जरा. पोरं पळायला लागल्या. काय कारण काय आता ते सांगाच का बरं? नाही तर एक छोटासा ऍक्सिडेंट झाला आमच्या हातून. कुणाचा? आमचाच आणि गाडीचा. तर त्याच्यामुळे गाडी जरा डॅमेज आहे सध्या. ओके. कोणती गाडी ती? पंच. टाटा पंच. कमाई नाही काही, फक्त आमच्या एक टाटा पंच आहे. 81,000ची आमच्याला ब्रँड डील येते आणि 20-25,000. काही कमाई नाही आम्हाला अजिबात. पण मग नाही, एवढी काही नाहीये. नाही एवढी काही नाही, खरंच टाटा पंच. मजाकचा विषय सोडला तर आता तशी ती माझ्यासाठी तरी खरी गोष्ट आहे. मला बाकीच्या क्रिएटर लोकांचं किंवा इन्फ्लुएन्सर हे लोक किती कमवतं त्यांच्याबद्दल मला काही खास असं काही माहिती नाही आहे. पण माझ्याकडे तरी खास अशी काही ती कमाई नाही आहे त्याच्यातून. म्हणजे कमी व्ह्यूज असलेले किंवा कमी फॉलोअर्स असलेले माझ्यापेक्षा किंवा आपल्यापेक्षा ते लोक पण आज आपल्यापेक्षा जास्त कमवत आहे. ही खरी गोष्ट आहे, सत्य परिस्थिती आहे. मी रिसेंटली आता मी एका कॉर्पोरेट कंपनीला मी जवळपास 1 रील आणि 1 यूट्यूब लॉंग व्हिडिओचं 1.5 लाखचं मी कोटेशन दिलं. खरंच काढ गाडी. नाही पण आणखीन पुढची गोष्ट अशी की मी त्याच कंपनीशी काल संध्याकाळी भाऊंशी बोलल्यानंतर त्यांना मी 4 लाखाचं कोटेशन दिलं आणि त्यांना सांगितलं की एक माझ्याकडे असं आहे नाशिक. 4 लाखाचं दिलं कॉर्पोरेट कंपनीला तुमच्यासाठी. माझ्यासाठी दिलं? मग ती शालान ती गाडीत होती ठेवेल, ते नारळ पण घेऊन ये, टोपी पण आण. कुणासाठी? मग काय बोलतो दादांचं अरे थँक्यू. नाही म्हणजे माझ्या सगळ्या इन्फ्लुएन्सरला विनंती, जर तुम्ही कुठे जर ब्रँड डील्स मिळवण्यामध्ये जर तुम्हाला स्टक होत असाल तर प्लीज आमच्याशी कॉन्टॅक्ट करा. आमची YSP इम्पोर्टेक म्हणून फर्म आहे, त्या फर्ममध्ये आम्ही ब्रँड डीलसाठी इन्फ्लुएन्सर मार्केटिंगसाठी काम करतो. आमच्याकडे कॉर्पोरेट क्लायंट्स येतात. आता माझे फॉलोअर्स थोडेसे कमी आहे म्हणून मला हे होतं, पण आता भाऊंचं इतकं मोठं मन आहे ना. भाऊ मला काल काय बोलले, साईड प्रमोशन नाही भाऊ मला काल काय बोलले की काय किती भाऊ मला बोलले की वरचे तुम्हाला ठेवा, तुम्ही एवढे बोलले एवढे तरी दिले. भाऊंचं मन लय मोठे. हा ते मोठं. आणि मी एक गोष्ट अशी सांगू इच्छितो की काल जसं दादा बोलले की आमचं बोलणं झालं तर दादा मला बोलले की तू ऑन कॅमेरा असल्यावरती भूषण, जर का मी समजा असे लाख रुपये बॅगमध्ये आणले आणि तुझ्या तोंडावर असे फेकून मारले तुला चालतील का? तर मी हो म्हटलो होतो. तर म्हणजे मला हे बघा असं काही वाईट नाही वाटणार. समजा तुम्ही लाख रुपयाची आता बॅग बिग उचलली, फेकली माझ्या तोंड, घे भुषायचं लाख रुपये, जाय तुला जे करायचं. मी काही नाही, माझं मन खूप मोठं आहे. जसं दादांनी स्वतःहून सांगितलं काय अडचण नाही. तर आपण त्या गोष्टीची वाट म्हणजे असं बघतोय. तर तुम्ही ते आता नाही मी एवढं मात्र नक्की बोलतो की तुम्हाला 2-3 दिवसात तो मेल येऊन जाईल. म्हणजे मी सगळ्यांना म्हणजे सांगेल की हे रिश्वत लेताय रे. नाही रे धंदेवाला आदमी हो रे, धंदेवाला रे, पक्का धंदेवाला आहे रे, गुज्जू नाही तसं मी मराठी आहे थोडक्यात मी, बट हा धंद्याच्या बाबतीत आपण गुज्जू आहे. ठीक आहे. सो खूप छान गप्पा झाल्यात. आता अजून आपल्याला काय डिस्कस करता येईल, काय आहे का मुद्दे? नाही, आता आपण कॅमेऱ्याच्या पाठीमागे जाऊन डिस्कस करूया असं मला वाटतंय. कॅमेऱ्याच्या पुढे भरपूर झालं, आता आपण हे इथे थांबूया. तुम्हाला कसं वाटलं दादांसोबतची माझी चर्चा, दादांची माझ्यासोबतची चर्चा? तुम्ही हे आम्हाला नक्की कळवा, कमेंट करा. माझं यूट्यूबचं चॅनल आहे भूषण मंडलिक नावाने, 24,000 सबस्क्रायबर्स इथे आहेत, तर थोडेसे तिकडे पण येऊ द्या. नाही आणि @ मध्ये खाली तुम्हाला नाव दिसतंय @भूषण मंडलिक म्हणून, तो जे चॅनल आहे त्याला लगेच सबस्क्राईब, लगेच सरपर करायच करा. आणि बऱ्याच काही नवीन गोष्टी येणार आहेत, जे तुम्हाला बघायला भेटतील.
आणि तुम्हाला मजाच येणार आहे यार. तुम्ही बोर होणार आहे का आपल्या चॅनलवरती? विषय का? आणि भाऊ लवकरच एक रोजचा व्हिडिओ घेतील आणि त्यावेळेस ते मला बोलवशाल का? हा 100% करू. तसं काही नाही, योग दिलाय आला तर शब्द. नक्कीच करू. म्हणजे दिलं. हे काही नाही, हे इथं बसल्या बसल्या यांचे कामं पक्के करता मी येतो. अरे 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 असं नाही असं नाही असं नाही, अजून आपल्याला फोटो घ्यायचा आहे. आणि शेवटचा एक महत्वाचा प्रश्न राहिलाय. हा प्रश्न असेल तर. हा मग आहे ना एक महत्वाचा प्रश्न आहे, दाबून धरा. जीएफचा काय विषय? ते बंद कट. अरे नाही नाही, नो नो डीप. अरे, बाय बाय. अरे, अरे, अरे. बाय. बरं चला, बाय द वे चला ठीक आहे, नका सांगू, पण एक रिक्वेस्ट आहे यार, लोकांना सांगा सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. हा चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा व्हिडिओ. आणि माझ्यासोबतच्या गप्पा ऐकून दादांसोबत तुम्हाला कसं वाटलं ते कमेंटमध्ये सांगा. आणि लवकरात लवकर काय संध्याकाळी बसायला बोल. श्रावण चालू ना. अरे यार, काय विसरलो यार चाललंय? मी. सॉरी सॉरी सॉरी. जे करायचं ते करा. जे करायचं ते करा. हा, पण घरात नका करू, उमऱ्याच्या बाहेर करा. ओके Done. चलो Bye. बाय.